विधानसभेमध्ये सुरेश धस यांची तुफान फटकेबाजी आहे। बीड जिल्ह्यात इमारत आणि बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत भ्रष्टाचार होतोय असा थेट आरोप त्यांनी सभागृहात केलाय। शेकडो बोगस मृत कामगार दाखवून कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे। मृत कामगार खाली येऊन नोंदणी कशी करू शकतात हा मुद्दा धस उपस्थित करतायत। परंतु अध्यक्ष महोदय, हा जो घोटाळा आहे बीड जिल्ह्यामध्ये झालेला बांधकाम कामगार विभागामध्ये, हा विशेषतः कोरोनाच्या काळात आणि कोरोनाच्या अगोदर ज्या लोकांची डेथ झालेली आहे ते लोक हे परत जिवंत झाले। जिवंत होऊन ते 100 दिवस कामावर आले, त्यांनी काम केलं वरून खाली येऊन, आणि काम करून तशा पद्धतीचं प्रमाणपत्र त्यांना देण्यात आलं आणि पुन्हा ते मयत झाले आणि मयत होऊन मयताच्या पोराला 2,30,000 रुपये अनुदान सुद्धा दिलं। बीड जिल्ह्यामधले हे परत स्कॉलरशिपचा घोटाळा, हे दोन्ही बी याच्या बाबतीमध्ये सचिवस्तरीय किंवा उपसचिव दर्जाच्या एका अधिकाऱ्याची नियुक्ती करून बीड जिल्हा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।